नाशिकमध्ये आज रमजान ईदच्या निमित्त सामूहिक नमाज पठण. ईदच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. धाराशिवमध्ये रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नमाज पठणासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव येणार एकत्र. राजकीय नेते देखील लावणार उपस्थिती. रमजान ईद निमित्त आज कोल्हापूरमध्ये नमाज पठण. यावेळी हसन मुश्रीफ देखील राहणार उपस्थित. भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलं काळं. सातारा शहरात नव्याने रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं भूमिपूजन संपन्न. 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार. बिहारमध्ये नितीश कुमारचे एनडीएचे कॅप्टन. आगामी निवडणूक नितीश कुमारांच्याच नेतृत्वात. केंद्रीय अमित शहांकडून मान्यता. 243 पैकी 225 जागा जिंकण्याचं टार्गेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.